ओव्हरऑल तर ट्रेक तर सुपर्ब झाली माझी हरिश्चंद्रगडाची. तर देवांगजी चव्हाण देवांग, तर तुझी ट्रेक कशी झाली हरिश्चंद्र? अजून पण थोडं बाकी आहे, मंदिराकडे जायचंय, एक्सप्लोर करायचंय. मेन गोष्ट अजून बघितली नाही. क्लास खूप भारी ऍडव्हेंचरस होतं थोडं हे. तर एक नंबर आहे. पण मी जमा झालेलो. हा ही गोष्ट जमा झालेलास. एवढा फटाफट चढलोय ना, हा म्हणजे तू तुझ्या सोबतच होतो मी, तुला फक्त माहितीच आहे. क्या बात आहे भाई. मध्ये माझी पॅच होती जरा ते अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक नंबर गड आहे. क्या बात आहे. मस्त कोकण कड एकदम पावर आहे. थ्रिलर होती जरा, पहिल्यांदा केलं. ह्याच्या आधी पण ट्रेक केलेत, पण असे पॅच कधी भेटले नाही. जो मी चालू झालंय हम्म डायरेक्ट गड उतरायचा संपत आम्ही. तुझी मेमोरेबल गोष्ट सांग मला या पुन्हा ट्रेक मध्ये. आता बघीन ना भाई केदारेश्वर केव्स. केदार भाई मेमोरेबल आहे, तो स्पॉटच सॉलिड. सगळ्यांचं मोटिवेशन चांगलं होतं, सगळ्यांनी सपोर्ट चांगला केला. तारामध्ये पीक जेव्हा आपण चढत होतो तेव्हाचा जो सुरुवातीचा जो पॅच होता तो फर्स्ट टाइम माझ्यासाठी होता. हा सो ती कोर मेमरी आहे माझ्यासाठी तरी. कुठेच कोण थांबलं नाही आणि मेन करून सनराईजच्या मोटिवेशननी सगळे चालले तरी 7 वाजेपर्यंत.